ज्ञानेश्वर भाऊ, भरपूर मोठा अनुभव. येस, सन्माननीय मित्र अमित रमेश तरे यांना देखील विनंती करतोय. वेलकम अमित, कुठे आहेस मित्रा? ये मीरा मास्टर तर्फे वारंवार ही विनंती केली जाते. ART या लवकर मान्यवर कक्षामध्ये. एक अफलातून व्यक्तिमत्व, स्वतः एक अफलातून आयोजक आहे क्रिकेटचा आणि त्याचंही करूया खूप सारं स्वागत. वेलकम अमित. चला मॅच कडे लक्ष घालूया. पंचांचा इशारा येतोय. वी आर रेडी सर. ज्ञानेश्वर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. एक भरपूर मोठं नाव बाळकून क्रिकेट मधील. पहिला चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्सर सीमारेषा बाहेर येणार. मला वाटतं जिथे चित्तरंजननं सोडलं होतं तिथे किशोरनं पकडलं असं म्हणायला हरकत नाहीये. अकरा चौकार. थँक्यू. बघा या मैदानाची खासियत काय. पहिल्या सामन्याची सुरुवात झाली होती चौकारानं, दुसऱ्या सामन्याची सुरुवात देखील होते चौकारानं. लक्षात घ्या, इथून जे पेन घेऊन जात आहेत त्या प्लीज पेन लगेच आमच्या स्कोरर कडे आणून द्या प्लीज. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. टीम बाळकुम संघ कदाचित वेगळ्या विचारात आहे. लगेच आपण बघतोय थोडंसं प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. मात्र किशोर एक चांगले बॅटर आहेत, त्यांना पूर्ण कल्पना आहे. मगाशी 41 धावा, मात्र त्या 41 धावा चेस झाल्या, त्यामुळे 50च्या पलीकडे रिव्हर्स स्ट्रोक. व्हॉट ए शॉट. क्षेत्ररक्षक होता तिथे, मात्र त्याच्याकडून थोडीशी चूक होतीये. मात्र एक्झॅक्टली काय घडलंय, व्यवस्थित चेंडू अडवलाय आय थिंक. मात्र इथे आपण बघतोय या दोन धावा प्रयत्न जरूर केला तिथे झेल टिपण्याचा, मात्र झेलच्या खाली व्यवस्थित नव्हते ते म्हणजे क्षेत्ररक्षक. अजय हजारे आहे तिथे, मात्र व्यवस्थित चेंडू गॅदर करू शकले नाही. 2च धावा. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे. फुल टच डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटके आहे. इथे वन बाउन्स वर अडवेपर्यंत अविनाशने चांगली कामगिरी केली आहे. गुड कलेक्ट अँड थ्रू. मात्र इथे बॅकअप आहे. टीम बाळकुम संघाला पहिल्या चेंडू पासून इथे प्रयत्न करावे लागतील, कारण मालजीपाडा संघ देखील ट्रॅफिक मधून आलाय आणि त्यांना माहिती आहे जर आपल्याला इथे ट्रॉफी उंचवायची असेल तर पहिल्या चेंडू पासून सामन्यामध्ये राहणं गरजेचं आहे. व्हेरी गुड बॅटिंग बाय किशोर. सॉफ्ट हँडचा क्रिकेट, पूर्ण कल्पना आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक तिथे किशोरला कशी देता येईल या गोष्टीकडे कल आहे आणि ही स्ट्रॅटर्जी आहे. वेल बोल्ड आणि तितकीच चांगली कामगिरी दर्शन यांची. ज्ञानेश्वर यांचं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या षटकात आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 8. नेक्स्ट बॉल. हार्ड लेंथ वर टाकलेला चेंडू ऑन साइड टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, होणार नाहीये चूक. आणि नितीन हजारे रेड कॅपमॅन आणि इथे पहिला धक्का. किशोर बॅक टू पॅव्हिलियन. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. किशोर परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न भोईर. अजून एक चांगला बॅटर. मात्र काय स्टार्ट दिलाय किशोरनं, चांगला स्टार्ट दिलाय. अफलातून जो चौकार होता त्यानंतर देखील रिव्हर्स स्विच आपण पाहू शकलो होतो. अफलातून होता, मात्र कुठेतरी हा फटका फसलाय आणि नितीन हजारे सोडणार नाहीये असे झेल, कारण एक क्लासिक खेळाडू आहे नितीन हजारे. नितीन हजारेंची बॅटिंग एन्जॉय केली होती ती म्हणजे मोरव्याच्या मैदानामध्ये. काय जबरदस्त रिव्हर्स स्ट्रोक आणि काय त्या अफलातून इनिंग. 50 धावांची इनिंग सुद्धा त्यांनी पूर्ण केली होती. नितीन हजारे मॅन इन फॉर्म आहे बाळकुम टीम साठी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8. गडी बाद 1. DBN लाईव्ह ही स्पर्धा आपण बघतोय. नारंगीचं एक प्रतीत यश असं चॅनल आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आहे. अफलातून ग्राफिक्स, प्रत्येक चेंडूवर अगदी करडी नजर. सॉफ्ट हँडचा वापर, चांगला फटका आहे. इथे काही धावा जवळून मिळतील. दुसऱ्या धावेसाठी कॉल नाही आहे. दर्शननं कॉल बॅक केलाय, त्यामुळे 1च धाव मिळेल.
आणि मी विनंती करतो उद्या देखील होईल साहेब, आपण टेन्शन कशाला घेताय. एक खास सन्मान आपण लगेच करतोय कारण हे पहिले षटक आय थिंक इथे संपलंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 गडी बाद 1. लगेच आम्ही खास सन्मान ना इथेच बोलतोय, उद्या घेऊया आपण सन्मान, तो म्हणजे नंदलालजी तरे यांचा, कारण विशेष प्रेम आहे आणि त्यांचं एक खास तुम्हाला एक म्हणणं सांगतं राजा भाऊ, ते गावात कधीच सन्मान स्वीकारत नाहीये, त्यांची खासियत आहे. मला मी कित्येक वर्षापासून त्यांना ओळखतोय. मीरा गाव, पेनकरपाडा, घोडबंदर सगळं त्यांचंच आहे, त्यामुळे ते गावात सन्मान स्वीकारणार नाहीयेत. थँक्यू व्हेरी मच नंदा भाऊ आणि असंच प्रेम करत राहा. मात्र पहिले षटक संपलंय, धावसंख्या 9 आहे, 1 गडी बाद झालाय, किशोर परतलाय. मात्र प्रसन्न भोईर सामन्याची सगळी सूत्र हातात घेण्यासाठी सज्ज आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर देवेन येतोय, अजून एक चांगला गोलंदाज. 35 वर्षावरील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्याकडे चांगलं तंत्र आहे गोलंदाजीचं. 40 झालेत. मात्र निश्चितच आजकाल वय विचारायची गरज नाही, 40+ बोललं की काम तमाम. मात्र मी विनंती करतो मीरा मास्टरला, आपले व्हॉलंटियर जरा पसरवा जेणेकरून चेंडू लवकर आत येतील मैदानाच्या आतमध्ये. कारण आपण बघतोय बरेच प्रेक्षक येत राहतील. भाईंदरचा संघ, NS भाईंदर संघ देखील इथे उपस्थित झालाय. वेलकम. ओ स्लो डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, इंटरेस्टिंग चेंडू होता. रिप्ले पाहायला आवडेल इथे. TBNचा फ्लाइट डिले, लेग ब्रेक डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर टर्न देखील होता. इथे फुटवर्क नव्हतं बॅटरचं आणि त्यामुळे बीट केलंय, ते म्हणजे एकूणच प्रसन्न भोईर यांना. चांगला चेंडू, क्षेत्ररक्षणामध्ये अजून थोडासा बदल हवाय. कदाचित डीप कव्हरचा खेळाडू कैलास भोईर यांना थोडंसं पुढे आणण्यात आलंय जेणेकरून झेलची संधी होऊ शकते. चांगलं थिंक टँक. यावेळेला हा चेंडू फुल टॉसवर कन्वर्ट केलाय, एकच धाव मिळेल. इथून पुढे पार्टनरशिपची गरज आहे. मगाचा सामना आपण बघितले 41 धावा विजयासाठी. पहिल्या काही षटकामध्ये धावा नव्हत्या नवगरच्या. कपिल पाटील उतरला, धावसंख्येला आकार येऊ लागला. अगदी 3 षटकामध्ये 30 धावांची गरज होती आणि त्यानंतर चित्तरंजन मारलेला षटकार अगदी विजय मिळून दिला, तो म्हणजे टीम नवगरला. पेनकरपाड्याचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि निळशार विकेट आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला हा फटका आहे. मात्र इथे जर बघितलं तर वी कांट बिलीव्ह अविनाशनं हा झेल सोडलाय. या 2 धावा. एक अतिशय चांगले खेळाडू आहेत, मात्र भरपूर डीपला उभे होते. हा चेंडू जर बघितला तर ट्रॅव्हल झालाय बरोबर साइड स्क्रीनच्या समोर, मात्र मध्यावर होता. कठीण होता झेल, मात्र अविनाशचा प्रयत्न तोकडा पडतोय. अजून 2 धावा फलकावर, धावसंख्या 12. दर्शन आणि प्रसन्न ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 50च्या पलीकडे जायचे आहे हा विचार केला जातोय. मात्र पुन्हा एकदा मीरा मास्टर्स तर्फे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेला ऑन साइडला मात्र फटका फसलाय. 1 धाव कदाचित तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. शशिकांत वर्तक यांना विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या शशीभाऊ, कारण जरी या पेनकर आम्ही तुमच्या गावात आलो असलो तरी देखील तुमचं स्वागत होणं गरजेचं आहे. कारण आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल निश्चितच मीरा मास्टर संघातर्फे आपलं मनापासून कौतुक आहे आणि आभार आहेत. आणि म्हणूनच त्यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये या. नेक्स्ट बॉल देवेन. चांगला फटके हवेत खेळलेत क्षेत्ररक्षक. तिथे आज झेल सुटलाय. आज काय घडलंय, आज काय घडतंय. जवळ जवळ या मालिकेत आतापर्यंत या दुसऱ्या सामन्यामध्ये 6 ते 7 झेल सुटले असतील. हे क्या हो रहा है नंदाभाऊ. आता ही मॅचची कहाणी 3 झेल सुटलेत. मागच्या सामन्यात देखील 4 झेल सुटलेत. म्हणजे एक्झॅक्टली नारळ कोणी फोडलाय. या मैदानावर काय भूताटकी आहे शशिकांत वर्तक यांनाच विचारावी लागेल. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. पहिल्या षटकात धावा होत्या 9, या षटकात आपण बघतोय धावसंख्या 15 झाली आहे. म्हणजे या षटकात फक्त आणि पाण्याची व्यवस्था मागे आहे बघा, प्लीज पाणी न्या प्लीज. धावसंख्या झाली 15, गडी बाद 1. मात्र इथे दर्शन कदाचित रिटायर्ड होतील आणि निश्चितच त्यांच्या जागी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचं प्लीज. विनायक येत आहेत, अजून एक चांगले बॅटर आहेत विनायक.
मात्र लक्षात घ्या हे 50+ खेळाडूंनाच मुभा आहे, ते रिटायर्ड होऊ शकतील. आणि कौतुक आहे दर्शन यांचं, काही काळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये घालवलाय, चांगली फटकेबाजी सुद्धा केली होती. मात्र झेल सुट्टाय आज. झेंडूवर नजर नाही की हातामध्ये गम नाही की दिल में कुछ गम है, असंच काहीतरी म्हणावं लागेल. धावसंख्या 15. गडी जर बघितले तर आता दुसरा बाद होईल, कारण रिटायर्ड हर्ट होणारा फलंदाज देखील इथे बाद ठरवला जातो. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अनेक नियम आहेत, त्या नियमानुसार आपल्याला खेळावं लागतंय. गोलंदाजी मार्कवर गणेश येतोय. गणेश समोर आव्हान असेल ते म्हणजे विनायक आणि प्रसन्नाचं. इथून पुढे धावसंख्येला आकार येणार का? पहिल्या षटकात 9 धावा सरासरी, 9 षटकानंतर धावसंख्या 15, सरासरी आपण बघतोय 7.5ची. त्यामुळे आलेख खाली आलाय तो म्हणजे टीम मालजी पाड्याचा. मात्र कदाचित त्यांचा विचार वेगळा असेल. प्रसन्न भोईर ज्यांच्यावर भरपूर मदार असेल. पेनकरपाड्याचे सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित होत आहेत अशी माहिती मिळते. त्यांना विनंती करतोय की प्लीज या मान्यवर कक्षामध्ये. चंद्रकांतजी म्हात्रे पेनकरपाड्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. यावेळेला प्ले अँड मिस जागवण्यास मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. कदाचित आपण बघतोय इथे गोलंदाजा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा मूव होतोय आणि त्याला उसळी देखील मिळते. मात्र बॅट खालून आली आहे, ती म्हणजे प्रसन्न भोईर यांची. चांगलं रिप्ले लगेच दाखवले जात आहेत DBN मार्फत. यावेळा चेंडू खाली राहिलाय, अपील तिथे झालंय, मात्र पंचांनी दर्शवलं कदाचित आउटसाइड द लेग स्टंप जाणारा चेंडू होता. थँक्यू व्हेरी मच अंपायर. लेग बायचा इशारा. महेंद्र शिंदे आणि अक्षय चव्हाण पंचांच्या भूमिकेत आहेत. चारकोपची ही मंडळी आहेत. मात्र आगरी कोळी क्रिकेटची देखील एक नक्कीच एक कहाणी असते आणि इथे पंच म्हणून निश्चितच ते देखील एन्जॉय करतायत. चांगली गोलंदाजी, कौतुक आहे इथे गणेशचा. दिशान टप्प्यावर नियंत्रण आहे आणि बॅटरला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. वेगवान चेंडू होता, ऑन साइडला एक वेगळा फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होतोय, दुसरा तरी कॉल होता, मात्र शेवटच्या क्षणी कॉल बॅक केलं जात आहे. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतेय. बाळकुमचा संघ सहसा झेल सोडत नाही, मात्र आपण बघतोय नितीनने ज्या पद्धतीने झेल घेतला त्यानंतर काही झेल सुटताना दिसलेत, मात्र तरी सुद्धा एक चांगलं युनिट आहे ते म्हणजे बाळकुम मास्टरचा. प्रसन्न भोईरसाठी कदाचित वेगळे प्लॅन आहेत. ऑन साइडला कदाचित पॅक करण्याचा प्रयत्न आहे. कारण ज्या वेळेला प्रसन्नाने बॅटिंग केले त्या वेळेला मालजीपाडा संघाची जी विजयाची टक्केवारी आहे ना ती वाढली आहे, म्हणून हा महत्वपूर्ण बॅटर आहे. ऑन साइडला फटका प्रॉमिसिंग नाहीये, काही धावा जरूर मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. इथे थोडासा थ्रो बघा, कदाचित डिफ्लेक्शन होतं आणि कदाचित नाही, एकच धाव. बॅकअप चांगला होता ज्ञानेश्वर यांचा. मग असे काही स्पॉट्स आहेत पेनकरपाडा संघाने ते खास ठेवलेत ज्याच्यामुळे चेंडू इथून तिथून उडू शकतो. तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल, कारण क्रिकेट हा अंदाज घेण्याचा खेळ आहे. आणि कैलास भोईर सांगतायत आम्ही रेडी आहोत. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 18 धावा. पार्टनरशिप क्रिएट होईल का? मात्र इथून पुढे थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल. लेट्स सी. वर पिच केलाय, यॉर्कर डिलिव्हरी होती. शेवटच्या क्षणी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कैलास भोईर चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो दिला जातोय स्ट्राईक एंडला. इथे मात्र अजून व्यवस्थित थ्रो यायला पाहिजे होता किंवा गॅदर करताना झाली आहे चूक. लेट सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली काय घडलंय, किती झालं. 3 धावा मोजल्या जातील. थँक्यू. जबरदस्त पंचगिरी. धावसंख्या 21 वर जाऊन उडी घेते. हे षटक सुरू आहे ते म्हणजे तिसरं. धावसंख्येला आकार येईल का म्हणताना या 3 धावा आलेत, त्यामुळे थोडंसं हायचं वाटेल. सांगतील आमचे पंच, सांगतील. अनुभवी पंच आहेत नो डाऊट.
कारण बऱ्याचदा काही गोष्टी घडत असतात. हिट ऑफ द मोमेंट आपण ज्याला म्हणतो की एक्झॅक्टली किती धाव पूर्ण झाल्या होत्या, त्यानंतर चेंडू आपण बघतोय डी झोन मध्ये गेलाय, त्यामुळे त्या गोष्टीचा विचार होणार. यस 3 धावा, यस 3 धावा आम्ही मोजले. थँक्यू व्हेरी मच अंपायर. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या, तिसरी धाव पूर्ण झाली नव्हती प्रसन्ना. धावसंख्या 21 आहे. एखादा मोठा फटका येणार का या षटकामध्ये, कारण अजूनही आय थिंक एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील, आणि या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहे टीम मालजीपाडा. फुलटॉस डिलिव्हरी आहे. फटका जर बघितला तर निश्चितच आपण बघतोय या डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय, मात्र इथे चांगले क्षेत्ररक्षण झाले. मात्र 2 धावा या आलेत. इथे षटक संपेल ती म्हणजे गणेश. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 23. पहिल्या षटकात धावा 9, सरासरी 9. 2 षटकानंतर धावसंख्या 15, सरासरी 7.5. 3 षटकानंतर धावसंख्या 23 आहे. सरासरी जवळजवळ 8च्या घरात आहे. मात्र अजून येणारी 2 षटकं आणि त्या 2 षटकामध्ये काय करामत करेल या गोष्टीला आपण नक्कीच बघणार आहोत. मात्र तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक. वाजव मित्रा. षटक जरूर संपले 3. चौथ्या षटकासाठी आपला प्राईम गोलंदाज ज्याच्याकडे लक्ष असतं तो अविनाश आलाय. अतिशय चांगली कर्णधारची भूमिका इथे बजावताना कैलास भोईर पाहायला मिळते आहेत. चौथ्या षटकासाठी त्यांनी अविनाशला आणलाय. त्यांना माहिती आहे हे दोन्ही बॅटर फटके खेळू शकतील, त्यामुळे आपला खास गोलंदाज त्यांच्या समोर आणूया. आणि तीच गोष्ट करते चांगलं कॉन्टेस्ट. प्रसन्ना वर्सेस अविनाश. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल कोण घेणार? वॉड कॅच. अगोदर अंदाज घेतलाय अविनाशनं आणि अतिशय चांगला झेल टिपलाय. एक झेल सुटला होता त्याच्या हातातून, मात्र इथे परतावं लागेल ते म्हणजे प्रसन्नाला. विकेट डाऊन. उमेश नवीन बॅटर. प्रसन्ना परतलाय. मोठी अपेक्षा होती, मात्र प्रसन्ना देखील जास्त काही करू शकल्या नाहीये. काही धावा त्याच्या बॅटमधून जरूर आल्या, मात्र त्या उपयुक्त नव्हत्या. उमेश जर्सी नंबर 40 मैदानाच्या आतमध्ये. मात्र अविनाशनं मोठा काटा काढलाय, कारण इथून पुढे धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे. जबरदस्त बूस्टअप झाला असेल आणि स्वतःलाच एनकरेज करण्याचा हा प्रयत्न इथे अविनाशचा दिसतोय. वेल बोल्ड अविनाश. आणि तितका सुंदर झेल. अगदी आपण बघतोय डोक्यावर उन्ह आहेत, आणि तशी असताना देखील शेवटपर्यंत चेंडूवर नजर. अंदाज चांगला घेतला त्यांनी एकूणच या चेंडूचा की एक्झॅक्टली या आकाशात चेंडू कुठे हरवला नाही ना, मात्र शेवटच्या चेंडूवर नजर होती आणि त्याचाच परिणाम झालाय. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय उमेश. अविनाश पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. शॉट ऑफ डिलिव्हरी. काय चेंडूने टेक ऑफ घेतला होता. टेक ऑफ जबरदस्त होता आणि कदाचित जी 1 बाउन्स ची नोंद आहे ती केली जाईल. धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागलाय. 23 धावा अजूनही. यावेळेला विदाउट फुटवर्क हा फटका पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. एकच धाव मिळेल. अफलातून क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा कैलास भोईर लीडिंग ऑफ द फ्रंट. वय वर्ष 50 झाले ते मगाशी त्यांनी सांगितलं. काही गरज नव्हती ही गोष्ट सांगण्याची, आम्हाला वाटत तर नाहीये, कारण क्रिकेटवरचं प्रेम बघा एवढं आहे की आम्ही काही करू शकतो. एकच धाव. पुन्हा एकदा आपण बघतोय विनायक स्ट्राइक एंडवर आलाय. मोठा फटका येणार का? शॉट ऑफ डिलिव्हरी. पुन्हा एकदा टेक ऑफ घेतला होता चेंडून.
बॅटची हलकीशी एज आणि चेंडू गेला यशाच्या पाठीमागे डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव. वाटतं बॉलिंग काय पेस होता या चेंडू मागे. इथे देखील आपण बघतोय डीबीएनचा काटा हल्लाय. ताशी 139. अविनाश अफलातून गोलंदाजी होते आणि कुठेही धावा देत नाहीये आणि म्हणूनच दबाव वाढत चाललाय टीम मालजीपाडा मास्टर संघावर. पुन्हा एकदा वेगवान वेगवान मारा. एकच धाव मिळेल. वनडी राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि वेगाचा वापर. अफलातून गोलंदाजी. जबरदस्त क्रिकेटिंग ब्रेन आहे अविनाशकडे आणि त्याचा यूज करताना दिसतोय. भरपूर रिस्पेक्टेड खेळाडू आहेत आणि कैलास यांनी या गोलंदाजाला चौथ्या षटकासाठी का आणलंय त्याचं प्रत्युत्तर नक्कीच इथे दिसते आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 26 आहे. क्लीन बोल्ड. यष्टांवर चेंडू एवढ्या जोरात गेलाय की अगदी तुटू देखील शक्यता होती. फलंदाज बाद. वाटतं डिलिव्हरी. लक्षात घ्या या मॅच नंतर पुढचा सामना असेल तो म्हणजे NS बायनर मास्टर वर्सेस जुचंद्र मास्टर्स. दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे आपापली प्लेइंग लिस्ट आणि एकूणच आपापलं किट वेलकम किट कलेक्ट करण्यासाठी या इनिंग नंतर तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. जुचंद्र मास्टर्स आणि बायनर मास्टर्स. अतिशय जबरदस्त व्यवस्था मीरा मास्टर्सच्या वतीने करण्यात येत आहे. 20वी स्पर्धा आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची. केदार येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि मीरा मास्टरचे हे आयोजन आहे. या कार्यक्रमावर अतिशय चांगल्या पद्धतीने ते लक्ष प्रत्येकाचं आहे आणि निश्चितच प्रत्येक व्यवस्थेकडे लक्ष दिलं जाते. याचं कारण उन्ह बघा. 10 वर्षातला सगळ्यात जास्त उकाडा आपण अनुभवतोय. पृथ्वीचं तापमान वाढलंय मित्रांनो. ग्लोबल वॉर्मिंगला कधीच सुरुवात झालंय अगदी आणि अगदी 2015 पासून. त्यामुळे निश्चितच जगणं कदाचित अजून कठीण होत जाईल. मात्र तुमच्या आमच्यातला प्रेम स्नेह हा नक्कीच सोडू नका. सन्माननीय नितीन पाटील आणि हिरेन सोमय्याजी यांना विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या स्थानापन्न होण्यासाठी. हिरेन सोमय्याजी आणि नितीन पाटील प्लीज या मान्यवर कक्षामध्ये. मीरा मास्टर तर्फे आपलं खूप सारं स्वागत आहे. नितीन हजारे गोलंदाजी मार्कवर वर पिच केलाय. चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची लिडिंग एज आणि निश्चितच एक धाव. थँक्यू व्हेरी मच अंपायर. मात्र ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या एकूणच मीरा मास्टरच्या स्पर्धेसाठी जे सहकार्य दिलं आहे त्या सर्वांचं आम्ही मनापासून कौतुक करणार आहोत आणि त्यांचं आभार व्यक्त करतोय. कारण स्पर्धा करणं भरपूर कठीण आहे मित्रांनो आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या स्पर्धा म्हटलं तर निश्चितच एक वेगळा खर्च असतो. मात्र तरी सुद्धा सर्वांना एकत्र आणण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. यावेळेला चांगला फटका मात्र तिथे झेल देखील तितकाच चांगला. गणेशने हा झेल घेतलाय आणि अशा रीतीने इथे खेळी संपुष्टात येईल ती म्हणजे उमेश. सतवाचे एक विराई एवढा उशीर का झाला. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर हे बकीर पामावर अगदी खोल्यावर. दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर हे बकीर पामावर. 40+ आगरी कोळी स्पर्धा 1989 ला ज्यावेळेला सुरुवात झाली राई गावातून त्यावेळेला काही संघ होते. फक्त 5 ते 6 संघ. राई संघ, मोरवा संघ, त्यानंतर दहिसर संघ यायचा. मीरा संघाचं देखील नाव घेईल मी कारण मीरा संघ देखील त्या स्पर्धांमध्ये अगदी आत्माराम पाटील यांची आम्हाला आठवण येते. जबरदस्तरित्या खेळ ते दाखवायचे.
यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण उतरलेत. आल्याच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा पेसने बीट केलंय, मुवमेंटने बीट केलंय, ते म्हणजे बॅटरला. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा आहेत फक्त 27 आणि थोडीशी स्थिती केविल वाणी आहे, ती म्हणजे टीम मालजीपाड्याची. नेक्स्ट बॉल, स्लो डिलिव्हरी पामच्या मागून टाकलेला हा चेंडू आणि इथे करामत करतायत. नितीन हजारे एन्जॉय करत असतील या एकूणच निळ्या 4 विकेटवर गोलंदाजी करणं. कारण स्टंपचा कलर बघा अगदी लाल आहे, भगवा ज्याला आपण म्हणू शकतो. तर दुसऱ्या बाजूला निळी 4 विकेट आणि चेंडू हातामध्ये आहे. यावेळेला दांडेगुल डावी यष्टी किरणची वाकवली आहे आणि निश्चितच अफलातून हा मेळ साधला जातोय. व्हॉट बॉलिंग बाय नितीन हजारे. थँक्यू डीजे. आज गुरुवारचा दिवस आहे तरी देखील प्रेक्षकांची संख्या आपल्याला दिसणार आहे. आगरी कोळी क्रिकेटची हीच तर एक वेगळी मजा आहे. मात्र थोडासा भ्रमनिरास झाला कारण पेनकरपाडा संघ इकडचा घरचा संघ आणि पहिल्या सामन्यात ते पराभूत झाल्यामुळे नक्कीच त्यांची आता मोठी टीम मीटिंग चालू असेल. कारण लागूनच त्यांची स्पर्धा आहे आणि असं असताना आपल्या स्पर्धेत आपल्याला काय करायचं आहे याची मोठी मीटिंग त्यांची चालू असेल. आणि याच सगळ्या मैदानावर त्यांचं क्रिकेट चालतं. याच झाडाच्या खाली निश्चितच त्यांचे डावपेच आखले जातात. त्यामुळे विचार होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश उतरलाय. क्रमांक 8चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाजी अतिशय दर्जेदार, कारण पहिल्या षटकात 9 धावा आल्यानंतर देवींची चांगली गोलंदाजी, गणेशने देखील चांगली गोलंदाजी केली. अविनाशचा अफलातून षटक आणि आता नितीन हजारे त्याच्यावर अजून कडी करतोय. व्हेरी गुड बॉलिंग. डॉट बॉल. तर 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या फक्त 27, 28 धावांचा. आतापर्यंत जर बघितलं तर पहिल्या सामन्यात 40 धावा झाल्या होत्या, 41चं टार्गेट होतं. या सामन्यात फक्त 27 धावा म्हणजे कमी टोटल आहे, लोएस्ट टोटल आहे. त्यामुळे टीम मालजीपाडा संघ प्लॅनिंग करू शकला नाही आणि पुढे जाऊ शकला नाहीये. मात्र काही झेल सुटल्यानंतर मात्र इथे टीम बाळकुम संघानं मुसंडी मारले आणि चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करून त्यांनी फक्त 27 धावांमध्ये थांबवलंय, ते म्हणजे टीम मालजीपाड्याला. त्यामुळे या सामन्यात विजयासाठी लक्ष आहे फक्त आणि फक्त 28 धावांचं. मात्र मित्रांनो क्रिकेट आहे, काही घडू शकतं. त्यामुळे प्लीज वेट अँड वॉच करा, हीच गोष्ट मी म्हणेन. चला विनंती करतोय टीम जुचंद्र मास्टर्स आणि टीम NS भाईंदर मास्टर, कॅप्टन प्लीज टॉस आडिया. जुचंद्र मास्टर संघ कॅप्टन आलाय का? कॅप्टन आलाय का हे विचारावं लागेल आधी. आणि आज आय थिंक 14 ते 15 खेळाडू असतील अशी अपेक्षा करूया. चला या कॅप्टनला विनंती करतोय, तुमचं स्वागत आहे अगोदर आणि वेलकम किट तुम्हाला दिलं जाईल मीरा मास्टर संघातर्फे. आणि त्यानंतर निश्चितच आपापल्या लिस्ट कलेक्ट करा आणि निश्चितच लगेचच आपण बघतोय आमचे मान्यवर देखील येताना दिसते, त्यांचं आपण स्वागत आहे. हिरेन सोमय्याजी वेलकम सर. आणि नितीन पाटील यांचं देखील स्वागत करतोय, वेलकम. मान्यवर कक्षामध्ये स्वागत आहे आमच्या मान्यवरांचं. चला कॅप्टन या, NS भाईंदर कॅप्टन, जुचंद्र मास्टर कॅप्टन. का वेळ जातोय कारण लक्षात घ्या अगोदर तुमचं स्वागत आहे, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आमचे मान्यवर इथे रेडी आहेत. 28 धावा विजयासाठी आहेत. काय हवंय तिथे? कोण मोबाईल तिथे ठेवून गेला होता का? आमच्याकडे एक मोबाईल आहे, लक्षात घ्या. कोणाचा जर मोबाईल असेल, कीपरच्या पाठीमागे एक मोबाईल ठेवला होता. डिस्प्ले मध्ये जर बघितला तर एक स्टार आहे. कोणाचा मोबाईल असेल त्यांनी प्लीज घेऊन जायचं आहे. आमच्या एकूणच समालोचन कक्षामध्ये तो आलाय मोबाईल. थँक्यू व्हेरी मच. असं सहकार्य राहिलं पाहिजे. चला या दोन्ही टीम कॅप्टन या प्लीज आणि लगेच त्यांचं वेलकम किट देऊन आपण स्वागत करूया. आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत. हिरेन सोमय्या जी आहेत, नितीन पाटील जी आहेत, नंदाभाऊ आहेत,
यांच्या शुभस्य आपण निश्चितच स्वागत करणार आहोत. एकूणच आमच्या दोन्ही कर्णधारांचं दोन संघ जे आहेत NS बाइंदर वर्सेस जुचेंद्र मास्टर पुढचा सामना असेल. थँक्यू. 28वा विजयासाठी पुढच्या काही षटकांसाठी आणि निश्चितच इनिंगसाठी इन्व्हाइट करतोय आमचे सन्माननीय मित्र भारत रावते यांना. थँक्यू. चला आता तर मी इन्व्हाइट करतोय आमचे सन्माननीय मित्र नंदभाऊ यांना की पुढच्या काही षटकांसाठी निश्चितच 28 धावांचं टार्गेट आहे. मात्र या ऐकूया घोडबंदर परिसरातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि आमचे सन्माननीय मित्र नंदभाऊ तरे यांना की निश्चितच त्यांच्या श्रीमुखातून आपण समालोचन ऐकूया. जुचेंद्र या नंदभाऊ वेलकम आहे तुमचं या मीरा मास्टर आयोजित आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या तब्बल 20व्या स्पर्धेमध्ये. वेलकम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन करून आमचं दैवत बाबा अमरनाथ चरणी नतमस्तक होऊन मी या समालोचकाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम या ठिकाणी संकेत पाटील आणि भरत पाटील या दोघांचं मनपूर्वक भरत राऊत या दोघांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मीरा मास्टर संघानं आम्हाला आमंत्रित केलं तर त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय. एक अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. मोहन पाटील जुचेंद्र शाखा प्रमुख यांना विनंती करतो व्यासपीठावर या मित्रा. मोहन रवींद्र पाटील शाखा प्रमुख जुचेंद्र प्लीज. तर भरपूर मेहनत संकेत घेतलेली आहे. मी 2 दिवस पाहिले या मैदानाची स्थिती. 4 वर्षापूर्वी आपण तिघजण या ठिकाणी समालोचक करत होतो. मात्र जर 4 वर्षापूर्वीचा जर काल पाहिला आणि आजचा जर काल पाहिला तर गेली 3 दिवस जी मेहनत घेतलेली आहे मीरा संघानं अप्रतिम अशी मेहनत घेतलेली आहे. मग ते रोलर फिरवण्यापासून टँकरचं पाण्यापासून तर विकेटपर्यंत आणि त्याचं श्रेय पेंकरपाड्याचे शशिकांत वर्तक भाऊ यांना सुद्धा मी देईन कारण की त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं म्हणून मीरा संघाने या ठिकाणी मेहनत करून या मैदानाची भूमिका दाखवून दिली. अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान, अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य पेंकरपाडा संघाचं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन. भरपूर असं ऊन संकेत पाटील नेहमी तुम्हाला म्हणतात कारण की यावर्षीचं जर उन्हाला पाहिलं तर नक्कीच 2 ते 3 जर सामने एखाद जर खेळाडू कंटिन्यू केला तर त्याची परिस्थिती संकेत काय होत असेल कठीण होईल. आणि नक्कीच मित्रात दोन माईक असेल तर अजून मजा येईल. उमरमध्ये घोडदेव संघाच्या तिकडे खरंच माईक दुसरा आहे का तर नक्कीच आमच्या जोडीला या ठिकाणी संकेत पाटील असतील आणि माझा आवडता समालोचक मीरा बाइंदर परिसरातील संकेत पाटील. तर नक्कीच आपण ओल्या पुन्हा एकदा सामन्याकडे. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन राजा म्हात्रे, रमाकांत भुईर आणि संकेत घरत राजा घरत नेहमी मात्रच बोलतोय तर नक्कीच मात्र सुद्धा या आपल्या मास्टर संघाशी संघटित आहेत. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय हिरेन सोमय्या यांना विनंती करतोय. आणि संकेत तुझ्या माहितीसाठी एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायला वाटते की एक ठाणा नगरीमध्ये असा संघ आहे म्हणजे भूषण भोईर त्यांच्या घरामध्ये 4 नगरसेवक आहेत. ठाणा नगरीमध्ये मीरा बाइंदरमध्ये असा एक परिवार आहे का त्या परिवारामध्ये तो सुद्धा भोईर परिवार आहे आणि कमलेश भोईर यांचा परिवार त्यांच्या परिवारामध्ये 3 नगरसेवक आहेत. राजू यशवंत भोईर, कमलेश यशवंत भोईर आणि भावना राजू भोईर असे 3 नगरसेवक त्या घराण्यात आहेत. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येते. आता त्या चेंडू हलक्याचा हातामध्ये चेंडू जातोय तर कव्हरला कव्हरचा षटक चेंडू फेल कर म्हणतात मात्र 1 धाव पूर्ण होत आहे.
नितीन आणि ज्ञानेश्वर पहिलीचं धाव पूर्ण करतायत. नितीन श्री गणेशा करतायत. आणि नक्कीच माझ्या जोडीला संकेत पाटील या जसे संघटित झालेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला मजा येईल मित्रांनो समालोचक ऐकताना. तर या संकेत अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन. नाणेफेक होते केव्हाही पुढच्या सामन्याचे नाणेफेक आपण बघतोय. एनएस बाइंदर टीम वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू यस. निर्णय काय असेल लगेच निर्णय कळवायचा आहे आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि वेलकम किट लगेच देऊन टाकायचं प्लीज. एनएस बाइंदर आणि जुचंद्र संघाला वेलकम किट देऊया. ज्ञानेश्वर डावखुरा फलंदाज पहिल्या चेंडूवर बीट होते. अपील झाली होती मात्र या ठिकाणी रिव्ह्यूची काही व्यवस्था नाही आहे संकेत, नाही तर नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आला असता. IPL मध्ये मी पाहतोय नक्कीच कुठल्याही खेळाडूने ती संधी सोडत नाही आहेत. केव्हाही मात्र आपल्याकडे DBN आहे लक्षात घ्या. आणि DBN लाईव्ह हे असं टेलिकास्ट आहे की ज्यांच्याकडे सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि हे डिसिजन रिव्ह्यू सिस्टम देखील ते लवकरच ऍड करणार आहेत. मात्र नक्कीच टेनिसमध्ये होईल आणि लवकरात लवकर व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर छोटासा रनअप घेऊन आताचा चेंडू फलंदाजाला चकून जाते. बाकीचं काम यष्टीरक्षक करतात. निर्धाव जातोय चेंडू. गोलंदाज काय झालं? बॉल किती झालं? 2 ना? 3 चेंडू झालेले आहेत मित्रा. यस 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 ओके 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 ओके. इन केबलचे सन्मान्य मॅनेजर सचिन कुपसे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. आणि काही विशेष सन्मान आम्ही करणार आहोत मात्र ओव्हर नंतर आपण ते करूया. पुन्हा एकदा गोलंदाज आताचा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करताय. प्रयत्न पुन्हा एकदा असफल होत आहे. निर्धाव जातोय चेंडू. लगातार 2 चेंडू निर्धाव जात आहेत. धावसंख्या मात्र तोकड्या संख्येत या ठिकाणी पाहायचं झालं तर 30 चेंडू आणि 27 धावांचा पाठलाग. 28 धावांचा पाठलाग. 27 धावा पूर्ण केल्या होत्या. पहिले षटक मार्गस्थ. आता तर चेंडू हलक्यासा हातामध्ये चेंडूला प्लेस करताय. चेंडू जातोय तो कव्हरला. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू जातोय आणि शॉर्ट कव्हरचा चेंडू फील्ड करेपर्यंत मात्र या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड म्हणता येणार नाही. या ठिकाणी थोडंसं उशिरा चेंडू उचलला जातोय किरण यांच्या मार्फत. मात्र फलंदाज संधी सोडत नाही. धावसंख्या तोकड्याची तरी चालेल. माझ्या एकेरी दुहेरी धावसंख्येवर मी भर टाकेन आणि लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करेन. मात्र इथे आपण सांगतोय फलंदाज संधी साधू आहेत आणि ती संधी साधली आहे. नक्कीच. आता तर चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय. या ठिकाणी इथे अपील जबरदस्त झाली आणि आय थिंक तिथे पंचांचं बोट वर गेली आहे. नितीन हजारे तिथे दाखवत आहेत पंचांना की एक्झॅक्टली चेंडू कुठे ब्रश करून गेलाय. मात्र तिथे डिसिजन झाली आहे. त्यामुळे पहिल्या षटकात इथे विकेट येताना दिसेल. धावसंख्येकडे लक्ष घालूया. बाद होतोय. पम्या भाऊ यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हिरेन सोमय्याजी यांचा विशेष सन्मान इथे करूया. माझी शॉल आणि एकूणच पुष्पगुच्छ देऊन सतीश सर सचिन सर इथे उपस्थित आहेत आणि इन केबलचे आय थिंक ते निषेध सर्व आहेत. त्यांचा विशेष सन्मान इथे आम्ही करतोय. थँक्यू. तर हा विशेष सन्मान आपण मान्यवर कक्षामध्ये पाहिलात. वेलकम सचिनजी. तुमचं खूप सारं स्वागत आहे मीरा मास्टर टीम तर्फे. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला एन्जॉय करत राहा. अग्रिगोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय सचिव भगवान दादा थँक्यू व्हेरी मच. ते इथे उपस्थित झालेत आणि निश्चितच या कार्यक्रमावर देखील त्यांची करडी नजर असेल. योगेश पाटील सन्माननीय शाखा प्रमुख त्यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. योगेशजी पाटील यांचा देखील एक खास सन्मान आम्ही करतोय. सुरेंद्र यांना विनंती करतोय आपण योगेश पाटीलजी यांचा देखील विशेष सन्मान करूया. शाखा प्रमुख गोलंदाज येतोय नंबर 2 ला आपला गोलंदाजी करण्यासाठी. उंचपुरा गोलंदाज. काय नाव? गोलंदाजचं नाव सांगायचं मित्रांनो. एक 12वा खेळाडू पाठवून द्या प्लीज. प्लीज कॉपरेट करा.
हितेश येते गोलंदाजसाठी आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. योगेश यांचा सन्मान होताना दिसतोय. वेलकम, थँक्यू व्हेरी मच. असं सहकार्य मीरा मास्टरला मिळत राहू द्या. बोललो. आता तर चेंडू या ठिकाणी हलक्याच्या हातामध्ये चेंडूला लेग डीप खेळायचं होतं, मात्र चेंडू जाते तो थर्ड मॅच डीप लेगला. दरम्यान एक धाव येते. ज्ञानेश्वर खेळतोय आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. अविनाश येत आहेत नवीन फलंदाज, दोन्ही डावखुरे फलंदाज. गोलंदाज हितेश. आता चेंडू लो फुलटा चेंडू जातोय तो सिलिमिड ऑफला. दरम्यान कव्हर रिव्हिजन मध्ये जातोय चेंडू. एक धाव पूर्ण होत आहे आणि एका धावानं संघाची धावसंख्या सरकते ती 6 या धावसंख्येवर. 6 रन्स विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. दुसरं षटक हाताला जात आहे. तशी घाई करण्याची पण संकेत या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही आहे, कारण की 30 चेंडू आहेत आणि फक्त निव्वळ म्हणजे 28 धावा आहेत. नो डाऊट. मात्र ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय, भरपूर लांब क्षेत्ररक्षण सजवलंय, कदाचित मालजीपाडा टीमला एक वेगळा विचार करावा लागेल की 30 यार्ड सर्कलच्या आतमधून ज्या धावा जात आहेत त्या देखील अडवायच्या आहेत आपल्याला. जर या सामन्यात जिंकायचं असेल तर प्रयत्न अगदी युद्ध स्तरावर करावे लागतील. नक्कीच. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा जातोय तो चेंडू जातो तो लॉंग ऑफला आणि या ठिकाणी कधी ना करताना मात्र झेल शेवटच्या क्षणी मात्र सुटला जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय. 2 धावा येतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 8 या धावसंख्येवर. तर या संख्येत हा अतिशय चांगल्या प्रकारचा वेगाने धावत आला. 12 ते 14 पावलं धावत येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला त्याने, मात्र असे झेल टिपायला पाहिजेत. केव्हाही या संधी जर तुम्ही घेतल्या नाहीत तर मग विजय कसा मिळेल हा प्रश्न इथे रेज होतोय. लेट्स सी. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी आहे. आता चेंडू पुन्हा एकदा लॉप करण्याचा बिग हिट करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र प्रयत्न या ठिकाणी असफल होत आहे. निर्धाव जातोय चेंडू. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये चेस करतात. सामने 28 धावा चेस करतात. दुसरं षटक प्रगतीवर आहे. आता चेंडू या ठिकाणी जास्त बाहेर जातोय. पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावानं पाहायचं झालं तर वेलकम विनोद भाऊ आणि वेलकम विश्वास भाऊ. हितेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. मीरा रोड यांकडनं मारा करतोय. आता चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा बिग हिट येतोय. चेंडू जातोय तो मिड विकेट अशी मारे गीट येतोय आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 15 धावसंख्येवर. आता चेंडू अप्रतिम चेंडू इनकट होते. चेंडू आतमध्ये फिरला, आतमध्ये जातोय. मधली एसटीवर चेंडू गेला होता शेवटच्या क्षणी, मात्र चेंडूला बाहेर काढलाय आणि त्याचा मोबदला भेटतोय 2 धावाने 3 धावा येत आहेत आणि या 3 धावाने एक धावेची दुसऱ्या धावेवर, दुसऱ्या धावेची तिसऱ्या धावेवर. म्हणजे बघा संकेत पाटील, एवढं कडाक्याचं ऊन पडले मात्र धावा चोरण्यासाठी यांना कोणी रोखू शकत नाही आहे. केव्हाही कारण हा पंच वेगळा होता. कदाचित ऍडजस्टमेंट स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो, कारण चेंडू झपकन आत आल्यामुळे कदाचित फक्त ऍडजस्टमेंट स्ट्रोक होता. मात्र ज्या पद्धतीने पंच केला तिथे क्षेत्ररक्षक देखील त्याला चेंडू अडवता आला नाही आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा आलेत. अफलातून बॅटिंग तिथे अविनाशची. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे मित्रांनो, त्याचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. मीरा मास्टर तर्फे सर्वांना निमंत्रण आहे की जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. ओवळा संघ देखील आपण बघतोय इथे उपस्थित झालाय. ओवळ्या संघाचं देखील करूया खूप सारं स्वागत. आमचे मित्र गोल्डन मॅजिक फिंगर, जयवंत दादा, स्वागत आहे नाना तुमचं. आणि या 3 धावांना संघाची धावसंख्या झलकते ती 18 धावसंख्येवर. या संख्येत आता 18 धावा झालेल्या तब्बल म्हणजे 70% फक्त 10 धावा, 80% धावा झालेल्या आहेत. फक्त 10 धावांची आवश्यकता आहे.
2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या आहे ती 1-18. आता राहिलेली 3 षटकं आणि 18 चेंडूमध्ये धावा पाहिजे फक्त 10. निव्वळ 10 आणि 10 धावा. गोलंदाजसाठी ते दर्शन मालजीपाडा संघाकडून अतिशय चांगल्या प्रकारचं मालजीपाडा संघानं आयोजन केलं होतं. नागदेवतेचं मंदिर आहे समुद्राच्या किनारी आणि त्याच्या मंदिराच्या शेजारीच एक भलं मोठं मैदान नागोबा मंदिर. आताचा चेंडू आणि या ठिकाणी पाहायचा झाला तर 80 मीटरचा षटकार. थँक्यू डीजे. मात्र तिथे गंमत बघा, यशप्रेक्षक काय सांगतोय की अविनाश मित्रा एवढ्या जोरात का मारतोयस, थोडी लंबी संपव, एवढ्या लवकर नको संपव. आणि संकेत असं आता हे चित्र दिसायला लागलं की या षटकामध्ये धावा पूर्ण होतील आणि या षटकामध्ये सामना विजय होईल असं वाटतंय. नाही, नो डाऊट. कदाचित अविनाश सांगितलं असेल की चला जेवण रेडी झालंय, जेवण घेऊया. नक्कीच नक्कीच. टीम नवघर आणि टीम पेनकरपाडा जेवणाची व्यवस्था सुरू झाली. आस्वाद घ्या मित्रांनो. हे सगळं आहे, आज गुरुवार आहे, भाज्या कापल्यात आम्ही. नाही, उत्तर एक मात्र संकेतने या ठिकाणी चांगलं दिलेलं, उत्तर चांगलं दिले, भाज्या सुद्धा कापलेल्या आहेत. आता चेंडू आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर सामना संपून टाकलेला आहे. या ठिकाणी विजयी होतोय, एकतर्फी विजय होतोय या ठिकाणी मग बालकुम संघाचा. नक्कीच या सामन्यासाठी मालिकावीर नाही माफ करा सामनावीर साठी नाव घोषित होते या ठिकाणी अविनाश काबाडी. एकच धाव दिली होती संकेत या मित्रांना. आणि आता तुम्ही फलंदाजी जर पाहिली तर पूर्ण सामना त्यांनी वन मॅन शॉ करून टाकला, स्वतःच्या नावावर जिंकून दिला. अविनाश काबाडी यांनी विनंती करतोय आपला सामनावीरचं पारितोषिक घेऊन जायचं आणि लगेच टी शर्ट पुढच्या सामन्यासाठी मित्र घाल. नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी अविनाशजी आणि अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी तुम्ही केली. नक्कीच तर